हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज आपली सगळी प्रक्रिया पार पाडण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री आदरणीय रुपाणीजी, त्यांच्यासोबत आलेल्या भारताच्या वित्तमंत्री आदरणीय निर्मलाताई सीतारामनजी, आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय विनोद तावडेजी, माननीय शिवप्रकाशजी, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आशिष शेलारजी, प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी आपल्या सहयोगी पक्षाचे जनसुराज्याचे विनय कोरेजी, त्याचप्रमाणे युवा स्वाभिमानचे रवी राणाजी, रासपचे रत्नाकर गुट्टेजी, आपल्याला ज्यांनी समर्थन दिलं ते एकमेव अपक्ष आमदार शिवाजी पाटील, भारतीय जनता पक्षाचे विधानमंडळातील सहकारी कोर कमिटीचे सर्व सदस्य, माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली। टू इलेक्ट मी एज द लेजिस्लेटिव्ह पार्टी लीडर। या ठिकाणी आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामनजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो। आय थँक मिस्टर रुपाणी अँड मिसेस निर्मला सीतारामन। कल्पना आहे टू कम हियर। यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे। दिस इलेक्शन वॉज एन हिस्टॉरिकल इलेक्शन। या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की इफ वी गो टू अनालाइज दिस इलेक्शन, एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि द वन थिंग दैट वी केप्ट इन आवर माइंड दैट एक है तो सेफ है एंड मोदी है तो मुमकिन है। त्यामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, द क्यू टू विन इलेक्शन आफ्टर लोकसभा इलेक्शन, मी साष्टांग दंडवत घालतो, अंडर द लीडरशिप ऑफ प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी इज कंटिन्यूइंग फ्रॉम हरियाणा टू महाराष्ट्र, एंड आई बो डाउन बिफोर द पीपल ऑफ महाराष्ट्र as they gave an historical mandate to us. आपल्या सोबत पूर्णपणे तन मनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो। I thank the Chief Minister of Maharashtra Eknath Shinde as well as Deputy Chief Minister Ajit Pawar, आमच्या सगळ्या मित्रांना देखील Ramdas Athavale, खरं म्हणजे from my whole heart. अतिशय महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे। एकीकडे आपण सगळे लोक ज्या प्रक्रियेतनं निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचे संविधान, या संविधानाची 75 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून सर्वार्थानं एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे। आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री This is the 75th year of formation कुठल्याही of ग्रंथापेक्षा constitution, माझ्याकरता and Prime Minister Modi also says महत्वाचं आहे that
आणि एक असं संविधान की ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा मोठं होण्याचा The Constitution of दिला India आणि is भारताला जगात one of the राष्ट्र म्हणून प्रस्थापित supreme करण्याचं काम केलं. अशा या संविधानाच्या 75 वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात than any other religious या book ठिकाणी आपण सरकार स्थापन for करतो. us. दुसरं आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यांनी समस्त हिंदुस्थानामध्ये मोगली आक्रमणानंतर आमची श्रद्धास्थानं जी उद्ध्वस्त झाली होती त्या सर्व श्रद्धास्थानांचं पुनरुज्जीवन केलं. त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचंही 300व जयंती वर्ष हेच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्त्वाची इंग्रजांच्या विरुद्ध मुघल जमीन आणि जंगल From India. लढा उभारला आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. ते भगवान बिरसा मुंडा यांची 125वी जयंती हे वर्ष या ठिकाणी This is the year of 125th अर्थातच birth anniversary of लाडके नेते Birsa Munda. ज्यांनी नवभारताची संकल्पना मांडली, ज्याची मुहूर्तमेढ केली. आज मोदीजींच्या नेतृत्वात जो नवभारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचं देखील हे 100वे जयंती वर्ष आहे. त्यामुळे This is the 100th या अत्यंत birth महत्वपूर्ण year मध्ये of महाराष्ट्राच्या जनतेने Atal Bihari Vajpayee. आज महायुतीवर या ठिकाणी सोपवलेली आहे. खरं म्हणजे The people of Maharashtra has given the responsibility of Maharashtra to us. हा आपल्याला या ठिकाणी जनतेने दिलेला आहे. या जनादेशातून मी एवढंच म्हणतो की आनंद आहे, पण त्याहीपेक्षा जबाबदारी आपली वाढलेली आहे. प्रचंड मोठी I am जबाबदारीची happy, जाणीव करून but देणारा I just want to say that असा जनादेश the responsibility has increased after the kind of mandate that we have got विशेषतः here in Maharashtra. आपल्या लाडक्या बहिणी असतील, आपले लाडके भाऊ असतील, आपले लाडके शेतकरी असतील, आपले लाडके युवा असतील, या सगळ्यांनी The Ladka आणि समाजातले Bhau, the Ladki Bahin, the Ladke farmers, आदिवासी सगळ्यांनी the OBC farmers जनादेश आपल्याला दिलेला आहे. त्या जनादेशाचा have सन्मान given राखण्याचं काम the massive mandate to us, and we have to म्हणून respect निश्चितपणे आपली प्राथमिकता the आपण mandate. सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच, पण त्यासोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे. We have to be आपल्याला कल्पना आहे in की front 2019 to साली lead देखील Maharashtra जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. across all the sectors. जनतेचा जो 2019 कौल we होता, had तो got हिसकावून घेण्यात आला the mandate, आणि जनतेसोबत but एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली. were मी betrayed. त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही, एक नवीन I don't want to सुरुवात, go into the पण या गोष्टीचा as निश्चित I'm उल्लेख करेन. fresh, but I want to सुरुवातीच्या point 2.5 this out. वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला, In 2019, आमदारांना during त्रास the देण्यात आला, MBA नेत्यांना त्रास देण्यात government, आला, we were harassed. अशाही The परिस्थितीमध्ये Bharatiya मला Janata या Party गोष्टीचा MLAs were अभिमान आहे harassed. की 2.5 वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. But in that 2.5 years, none of the MLAs, संघर्ष left us. करत होते आणि all त्या of them संघर्षामुळे struggled that, 2022 साली due to पुन्हा that आपलं kind सरकार of तयार झालं struggle, आणि त्यातूनच we came into power in 2022. पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला
we have got a full महायुतीला and a thumping majority in the भारतीय जनता Maharashtra under the leadership of Mahaयुti. जागा एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला. हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे. या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून काम चालू केलंय, काम चालू केलंय अशा एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत माननीय party worker who started working as a booth worker. एकदा 72 तासाचाच होतो तरी देखील टेक्निकली होतो. त्याच्यामुळे 3 वेळा मला सुप्रीम पोस्ट इन द पदावर स्टेट ऑफ महाराष्ट्र पक्षाचा मान सन्मान त्यांनी दिला. हा पक्ष ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी त्या ठिकाणी पदं मिळाली, चांगली पदं मिळाली, आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. म्हणून मी आदरणीय मोदीजींचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष I thank Prime Minister Narendra Modi, the party president of BJP, JP Nadda, आणि त्याचसोबत त्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत तळ ठोकून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली आणि या निवडणुकीत अत्यंत ताकद आपल्या सर्वांना दिली. ते देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांचे देखील आभार मानतो. अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व आहे सगळ्या नेत्यांचे अतिशय मनापासून भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः वेगवेगळे राज्यातल्या ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रातली सगळी टीम तर I thank all the leaders across the state यांच्या who नेतृत्वात helped us. महाराष्ट्र भाजप हा पूर्ण ताकदीने या ठिकाणी मैदानामध्ये होता आणि त्यामुळेच हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. त्याबद्दल भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि अर्थातच तुम्ही सगळे लोक आहात म्हणून मी इथे आहे. I want to address तुम्ही this नसतात तर मी as नसतो. त्याच्यामुळे you तुमचे are here सगळ्यांचे मनपूर्वक आभार because मानत of you. असताना I am here. पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे. आपल्याला अपेक्षा पूर्ण करायची आहेत. त्यामुळे We आपल्याला have to सगळ्यांना fulfill the आपलं expectations of the महायुतीचं people. सरकार आहे. या सरकारमध्ये एक दिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन We आणि have to प्रसंगी work together जेव्हा इतकं मोठं under मॅन्डेट the leadership of सगळ्या Mahayuti, गोष्टी सगळ्यांच्या मनाच्या all आपल्याला पूर्ण our करता येत नाहीत. friendly पण party. आपण एक लार्जर एक मोठा अशा प्रकारचा We cannot विचार घेऊन एक लार्जर गोल घेऊन आपण राजकारणामध्ये आलेलो fulfill आहोत. केवळ everyone's पदांकरता hope in the किंवा, party. आपल्याला कोणीतरी But मोठं करावं याकरता We आपण have to राजकारणात आलेलो understand नाही आहोत. that we are त्यामुळे not मला या गोष्टीची पूर्ण in अपेक्षा the आहे politics की for येत्या काळामध्ये any post. 4 गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील तर 4 गोष्टी But मनाविरुद्ध देखील होतील. पण तरी I want देखील to tell you that एका लार्जर few इंटेक्स things मध्ये could be आपण सगळे according to एकत्रितपणे our काम करू thoughts. आणि आपली शक्ती You may काय not, आहे, but we have to work together. निश्चितपणे At या ठिकाणी Mahayuti, आपण दाखवून देऊ. We have to show आज the strength या निमित्ताने पुन्हा एकदा of Mahayuti. आपल्या सगळ्यांचे आभार मानत असताना महाराष्ट्रातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक सगळ्या One thing, समाजाला या ठिकाणी The poor of the poor, मी आश्वस्त करू इच्छितो OBC, की SC, महाराष्ट्राच्या सर्वांगीण Farmers. उन्नती करता महाराष्ट्राच्या प्रगती करता 24 तास I आमचं want to सरकार assure काम करेल them आणि we महाराष्ट्रातल्या will work सामान्य 24 माणसाच्या hours आशा आकांक्षा अपेक्षा for them, या निश्चितपणे for the common पूर्ण करण्याचं काम people's आम्ही dream, करू. पुन्हा एकदा to fulfill their आपल्या dream. सर्वांचे आभार मानतो. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं I संपवतो. thank
धन्यवाद. Mr. Modi once again. जय हिंद, जय महाराष्ट्र. Jai Hind, Jai Maharashtra.